नवरा, ऑफिसमधल्या माझ्या सेक्रेटरीच्या मी प्रेमात पडेल असं का वाटतंय तुला? बायको, वाटणारच, कारण लग्नापूर्वी मीच तर तुमची सेक्रेटरी होते. बायको, अहो डिनर वाढले, घ्या बरं जेवून लवकर. नवरा, अगं डिनर नाही, दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात. बायको, जास्त हुशारक्या मारू नका, काल रात्रीचं वाचलेलं जेवण वाढलंय, मुकाट्यानं गिळा. लॉकडाऊन जोक्स. घरात बसून बायकोशी इतकी चांगली मैत्रीण झाली की गप्पा मारता मारता काल तिला गर्लफ्रेंडबद्दल पण सांगून टाकलं. नवरा कालपासून बाथरूममध्ये, लॉकडाऊन आहे. सासूबाई, अगं सुनबाई, काय विचार करतेस? जेवताना उचकी लागली त्याला, पाणी दे. सुनबाई विचार करते की आता यांची आठवण कोण काढत असेल. आजकाल सर्वत्र क्रेज आहे चुलीवरची मटण भाकरी वगैरे. आपला बंड्या असाच फिरता फिरता त्याला एक बोट दिसला, चुलीवरचा फळांचा रस. उत्सुकतेने तो आत गेला तर हरामखोर हातभट्टीची विकत होते. मुलांच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या स्वयंपाकाच्या कटकटीतून मुक्ती मिळावी म्हणून एक गृहिणी रेस्टॉरंटमध्ये गेली. बिचारी मेनू काढला, काय म्हणतात ते विसरली, आणि तिने आवाज दिला, ए सिलेबस घेऊन ये रे. पोलीस, तू बंडूचे पैसे चोरले हे मान्य आहे काय तुला? गंपू, नाही, त्याने स्वतःच्या हाताने पैसे काढून दिले. पोलीस, कधी? गंपू, जेव्हा मी बंदूक दाखवली तेव्हा. माणुसकीवरून माझा विश्वास तर त्याच दिवशी उडाला होता जेव्हा मी बहिणीला दुपारी 12 वाजता मारलं आणि ती संध्याकाळी 7 वाजता बाबा आल्यावर रडायला लागली. 2 मिनिटासाठी दुधाला गॅसवर सोडलं तर दूध पण उपदेश देऊन राहतंय, मुझे छोड़ के जो तुम जाओगे बड़ा पछताओगे, बड़ा पछताओगे. बारमध्ये 2 लोक दारू पित होते. एक पूर्ण टल्ली झालेला माणूस बोलला, यार तुझी आई खूप सुंदर आहे, ती मला खूप आवडते, मरतो मी तिच्यावर, या वयात पण हिरोईन दिसते ती. बारमध्ये स्मशान शांतता पसरली. लोकांना वाटलं आता लफडं होणार. तेवढ्यात दुसरा उठून बोलला, घरी चला पप्पा, तुम्हाला खूप चढली आहे, घरी चला.